गावातून गेले. आम्ही 2006 पासून राठोड सरांसोबत आंबेडकर थॉट केलं आहे. त्याच्यानंतर एम केलं आहे, बुद्धिझम पाली केलं आहे आणि आता सध्या माझं आंबेडकर थॉटमध्ये PhD सुरू आहे. आणि माझे गाईड राठोड सरच आहे सर आहेत. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, मुलगी जर्मनीला असते आणि मुलगा फ्रान्सला आहे. जय भीम. पण बाहेर काढून द्या. जय भीम. नमो बुद्धाय.
चलो स्वामी कल्याण गजवी आहे, विद्यानगरला राहते. 2022ला मी हायस्कूल टीचर म्हणून गायत्री विद्यालयातून रिटायर झाली आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगीचं पण BE झालेलं आहे, ती आता MBA करत आहे आणि मुलगा
बीटेक झाला आहे NITतून आणि हैदराबादला जॉब करतो. जय भीम. जय भीम. माझं नाव अर्चना भगत. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर झाली आहे, ती आता IT कंपनीत जॉब करत आहे. लहान मुलगी 10वीला आहे. माझं छोटंसं पार्लर आहे आणि जनरल स्टोअर आहे. त्यामुळे मी पार्लरचे वगैरे मेकअपची ऑर्डर घेते. त्यामुळे मला आज लवकर जायचं आहे. मी तिचा ऑर्डर आहे. सर्वांना जय भीम. बुद्ध आहे. माझं नाव प्रतिभा फुलझिले. आम्ही 2006 पासून राठोड सरांसोबत आंबेडकर थॉट केलं आहे. त्याच्यानंतर MPhil केलं आहे. बुद्धिझम पाली केली आहे. आणि आता सध्या माझं आंबेडकर थॉटमध्ये PhD सुरू आहे. आणि माझे गाईड राठोड सरच आहेत. एक सर आहेत. आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे, मुलगी जर्मनीला असते आणि मुलगा फ्रान्सला. ते डॉक्टरची आई आहे या पुढे असे बघा. चार चार नमो डॉक्टर. बुद्धा. जय भीम सर्वांना. माझं नाव चंद्रकला तुपे आहे. मला 2 मुली 2 मुलं आहे. माझा मुलगा सोन डॉक्टर आहे. माझ्या मुलीचे मुलं 2 डॉक्टर आहे आणि तिसराही बिन आता यंदा लागला मुलीचा मुलगा. चार डॉक्टरची आजी आहे आपल्याजवळ. जय भीम सर. नमो बुद्धा सर. जय भीम. मी ललिता खोबराकडे दिवाणला विचार आहे. एक गृहिणी आहे. जय भीम सगळ्यांना. शिवाजीनगरला राहते. शिवाजीनगर फोनमध्ये मला 4 मुली आहे. आपल्या घरी आहे. माझं नाव लता राजू जाधव आहे. मी श्रीहरीनगर नंबर 1ला राहते. मला एक मुलगा 2 मुली आहे. एक मुलगा माझा इथे आहे, गव्हर्नमेंट मेडिकलला होता. आता तो सध्या गोंदियाला आहे आणि सून फारेशीला. मी प्रणिता रायपुरी, शिवशक्तीनगर 2मध्ये राहतो आम्ही. मला एक मुलगा आहे. डॉक्टर MBBS जनरल मेडिसिन. आणि सर जसं गार्डनमध्ये मिळाले, माझ्या मिस्टरांना ओळख झाली तर मी पहिल्यांदाच इथे आले आहे. आणि आजचा कार्यक्रम मला खूप आवडला आहे. सर्वांची आभारी आहे. नमस्कार. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी वैशाली विश्वंभर कांबळे, महाकाली नगर इथे राहते आणि मी गृहिणी आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी माझी टाउन प्लॅनिंगला आहे आणि मुलगा नगर परिषद मुंबई येथे आहे, इंजिनियर म्हणून. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. मी छाया भगत आहे. श्रीहरीनगर नंबर 1मध्ये राहत आहे. मला 2 मुलं आहे, एक मुलगी आहे. दोघांचे लग्न झाले. एक अर्धा व्हायचं. सगळ्यांना जय भीम. माझं नाव बौद्ध भारद्वाज खोबरागड. मी दिवाण लेआउटला राहतो. मला एक मुलगी इंदोरला राहतो. 2 मुलं आहेत. मुलगा पंजाब नॅशनल बँकमध्ये आहे आणि एक लहान मुलगा शेअर मार्केटचं ट्रेडिंग करते, घरूनच करतो. काय झालं? आणि हे काय झालं? धम्मा आपल्या दारी ओके. धम्मा आपल्या दारी जे कार्यक्रम राजू साहेबांनी राबवलेला आहे ते खूप अति महत्त्वाचं आहे. याच्यामुळे सगळ्यांना धम्माचा लाभ मिळतो आणि सगळ्यांनी धम्माचा लाभ घ्या. जास्तीत जास्त लोकांनी आता पुढच्या रविवारी, येणाऱ्या रविवारी माझ्याकडे धम्मा आपल्या दारी घेऊन याल अशी सगळ्यांना विनंती आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी यावे, परिवारासोबत यावे अशी विनंती करतो. नमो बुद्धाय. जय हिंद. माझं नाव प्रकाश पाहिले. मी श्रीहरीनगरला राहतो, सामाजिक कार्यकर्ता आहे. मी ज्या गावातून आलो आहे जे खेळं आहे, पण त्या गावातही त्या काळात माझ्या लहानपणी प्रत्येक पौर्णिमा साजरी व्हायची. आमच्या काळामध्ये शिक्षणाची जी सोय होती आणि आईवडील अशिक्षित नसल्यामुळे आपण काही जास्त असं वाचून झालं नाही. पण मला लहानपणापासूनच या गोष्टीची आवड आहे. आमच्या पूर्व विदर्भात किंवा नागपूर जिल्ह्यात एक भीष्मचारी महाराज होते, चंद्रपूर जिल्ह्यात. तर त्या काळात प्रबोधनाचे कुठले साधन नव्हते. ओळख असं माहीत आहे ना. तर ते प्रत्येक वर्षी त्या गावात जायचे आणि ते पंचा नेसायचे फक्त आणि घोंगडी टाकायची पूर्ण अंग त्यांचे आणि जे प्रबोधन करायचे प्रत्येक वर्षी एका गावाच्या दुसऱ्या गावी. त्या प्रबोधनातून आपल्याला काही शिकता आलं आणि त्याचाच तो प्रभाव आपल्याला आहे. की मी लहानपणी असताना सुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही गावी कुठलाही प्रबोधनाचा कार्यक्रम असेल तो मी ऐकत असतो. त्याच्यामुळे लहानपणापासून धम्माप्रती, समाजाप्रती किंवा राजकीय सामाजिक सगळ्या चळवळीत मी काम केलं. राठोड सरांनी 2-3 वेळा मला आग्रह केला, मी आलो. धम्म आपल्या दारी हा लोकांना आपण जागृत करतो. धम्म आपल्या दारी सदैव असते.
कारण बुद्ध धर्म हा सनातन आहे. सनातन म्हणजे जे निसर्गाचे नियम आहेत ते सगळ्यासाठी लागू होतं. कारण सूर्य सगळ्यालाच घेऊन येतो, सूर्याची किरण सगळे आपल्या घरी येतात. धर्म आपल्या घरी सदैव वस करतो. धर्म म्हणजेच आपलं जीवन आहे. हा उपक्रम फार छान आहे, मला आवडला. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. धम्म आपल्या दारी या कार्यक्रमात मी आज इथे आलो. तर ह्या कार्यक्रमात येण्यासाठी आदरणीय राठोड सर हे मला 5-6 दिवसापूर्वी बाजूच्या विज्ञान नगरच्या गार्डनमध्ये मिळाले, तेव्हा आमचा परिचय झाला आणि त्या परिचयापासून मी आज इथे आलो. त्याबद्दल मी सरांचे पहिले आभार मानतो, धन्यवाद मानतो. आमचं मूळ गाव गडचिरोली आहे. आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी शिवशक्तीनगर शुद्धचित्त बुद्धविहाराच्या मागे मकान बांधलं आणि आम्ही 2 वर्षापासून इथे नागपुरात राहत आहोत. मला एक मुलगा आहे, तो सध्या ससून हॉस्पिटल पुणे येथे MBBS MD मेडिसिनला 3rd इयरला त्याचं शिक्षण सुरू आहे आणि तो शासकीय सेवेतसुद्धा आहे आणि त्याचं लग्नसुद्धा व्हायचं आहे. तर यापुढे आपण सगळे एकमेकांच्या घरी जाऊ आणि विशेष म्हणजे हे जे धम्माचं कार्य आहे, ह्या धम्माच्या कार्यातसुद्धा आम्हाला सामील होण्यासाठी आणि एकमेकांशी अधिक चांगलं माणुसकीचं चांगलं नातं जपण्यासाठी आपली एकमेकांची सगळ्याची मदत होईल असं मी गृहीत धरतो आणि मी माझा परिचय संपतो. जय भीम. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव प्रेमदास गजबी. मी वनराईनगरला राहतो. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. सर्वांची लग्न झालेली आहे. मोठा मुलगा रेल्वेमध्ये आहे, मोठा मुलगा बंदूक डेकोरेशनचं काम करतो. मी शासकीय दूध योजनेमध्ये होतो. आधी 2012ला मी निवृत्त झालो. एकदा पुन्हा सर्वांना जय भीम. मी ब्रह्मानंद गावंडे, महाकाली नगर गली नंबर 1मध्ये राहतो. मी ॲज ए मुख्याध्यापक म्हणून तेव्हा निवृत्त झालेलो आहे. मला एक मुलगा आहे. मुलगा ग्रॅज्युएट आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं काम न करता म्हणजे नोकरी नाही आहे. तो शेअर मार्केटचं काम करतो आणि माझ्याकडे स्वतःची गाडी आहे. त्या गाडी ओलामध्ये चालवतो. बाकी एक नात आणि एक नातू आहे, त्यांच्याशी बिझनेस सुरू. मी रेल्वेमध्ये नोकरी करत होतो, स्पेशल मास्टर म्हणून रिटायर्ड झालो. मला 2 मुलं आहे, मुलगा IT मध्ये जॉब करतो, मुलगी पदवी झाली आहे, ती ॲडमिशनचा कोर्स महाकाली नगर इथे राहतो. मला 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. मुलगी नगररचना विभागात कार्यरत आहे. मुलगा नगर परिषदला विद्युत अभियंता आहे. मी टाउन प्लॅनिंग ऑफिसलाच होतो. श्रीनगर नंबर 2मध्ये केशवासवाडीच्या मागच्या घरात आणि मी NMCला कार्यरत होतो 2008ला. उपासक उपासिका, नमो बुद्धाय, जय भीम. मी रेल्वेमध्ये लोक पायलट होतो आणि इथेच बाजूला माझा विज्ञान नंबर 3ला आणि मला एक मुलगी 2 मुलं आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे. हा मुलगा सिव्हिल इंजिनिअरला आहे NMCला, दुसरा मेकॅनिकल इंजिनियर. आणि मला थोडक्यात सांगायचं आहे, बुद्ध धम्म आणि संघ यांची सांगड म्हणूनच हे सर्व जुळलेलं आहे. आणि धम्माचं म्हणजे शील समाधी प्रज्ञा याच्या आणि मग शिलाचं पालन केल्यानंतर समाधी येते. समाधीनंतर प्रज्ञामध्ये जोडावं लागते. त्या गोष्टी जुळल्यात धम्म आपल्या घरी दारी आपण त्याची जोपासना केली पाहिजे आणि भक्तिभावाने त्यांनी वंदना केली पाहिजे. हेच माझं सांगणं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. हाय जय भीम. माझं नाव लक्ष्मणराव सीतारामजी उमक आहे. मी महाकाली नगर नंबर 3मध्ये राहतो. मला 2 मुलं आणि 3 मुली आहे. सर्वांचे लग्न वगैरे झालेले आहे. नमो बुद्धाय, सप्तम जय भीम सगळ्यांना. मी SN मेश्राम बाजूला वनराईनगरमध्ये राहतो आणि SBIमधून या वर्षीच रिटायरमेंट झालं माझं. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा पुण्यामध्ये जॉब करतो आहे आणि मुलगी पण जॉब करते आहे. ती सध्या अनमॅरिड आहे. आमचं मूळ राहणं म्हणजे रोडवरती समोर नागभीड, त्याच्यासमोर सिंदेवाई. आम्ही तिथल्या राहणेवाले आहे, पण माझं एज्युकेशन वगैरे भोपाळला झालं 7व्या वर्गापासून.
परत मी 10वी आणि 12वी आमच्या शिंदेवाई एरियामध्ये शिकायला आलो. त्या काळात तुम्हाला कदाचित लक्षात असेल की बाबासाहेबांनी परत एक रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन बनवलं होतं आणि हे पूर्ण ठिकठिकाणी सामाजिक काम करण्याकरिता बनवलं होतं. त्यावेळेस आम्ही त्यांचे अध्यक्ष वगैरे होतो. त्यावेळेस आम्ही अध्यक्ष सचिव अशा प्रकारे ती आणि आजही ती आमच्या त्या गावामध्ये वगैरे ती चाललेलं आहे. विद्यार्थी रिपब्लिकन फेडरेशन पूर्ण समाजातील कामं करतात. त्या काळात आम्ही अध्यक्ष असल्यानंतरही आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जायचे तर आमच्यामध्ये धम्म बुद्ध इतके होते आणि बाबासाहेब की आम्ही आमचे कोणते जे मित्र येत होते कॉलेजमध्ये वगैरे आम्ही दुरून त्यांना जयभीम वगैरे करत होतो. एका कॉर्नरमध्ये दुसऱ्या कॉर्नरमध्ये जोरामध्ये होतं. तर आमच्या ते सुरुवातीपासूनच ते होतं. दुसरं एक शेवटी मी सांगतोय की आपण वंदना घेतल्यानंतर वगैरे कधी बरेच लोकांना माहिती नाही आहे की साधू 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 असं म्हणतो आपण. साधू काय आहे? खूप लहानशी गोष्ट आहे. साधू म्हणजे बहुत अच्छा, मराठीत काय म्हणतात, फारच छान. तर म्हणून जेव्हा कोणीही काही जेव्हा बोलतात बुद्ध धम्माबाबतीत म्हणा किंवा कोणती आपल्या, त्यावेळेस आपण टाळ्या न वाजवता त्यांना साधू साधू म्हणून बोलायचं असते. आणि टाळ्या कधी वाजवतात की आपण कोणाचा सत्कार करतो काही करतो त्यावेळेस टाळ्या वाजवतात. तर मला माझी एक अशी विनंती आहे की जेव्हा जेव्हा कोणी काही आपलं सांगतात तेव्हा त्यांना साधू साधू म्हणून त्यांचा सत्कार करायचा असतो. जय भीम. दमडीची नारनवरे राहणार मंगलदीप नगर 2मध्ये राहणं आहे. मला 2 मुली आहेत. एक मुलगी MA PhD आहे, ती प्राध्यापिका आहे सुद्धा महिला महाविद्यालयामध्ये. दुसरी मुलगी 4 विषयात MA आहे. ती महाराज कॉलेजमध्ये होती परंतु लहान मुलं असल्यामुळे ती नोकरी सोडली. मिसेस पण प्राध्यापिका होती आणि मी सध्या मंगलदीप नगर 2मध्ये राहतो. मी सेवानिवृत्त प्राध्यापक KS पेटकर मंगलदीप नगर 2मध्ये राहतो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा इंजिनियर आहे आणि एक B Farm आहे. त्याचं स्वतःचं मेडिकल आहे अहमदनगरमध्ये. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम. बोलायला हो येऊ हो जमेल. माझं नाव ब्रह्मदेव महाजन आहे. मी महाकाली नगरमध्ये आहे. मला 3 मुलं 2 मुली आहे. सर्वांचे लग्न झालेले आहे. एक मुंबई एक पुण्याला आहे, एक भिलाईला आहे, एक माझ्याजवळ आहे. मला आता 31 वर्ष झाले रिटायरमेंटला. 93 इयर्स माझं वय आहे. ठीक तुमचं झालं. मी राहणार रत्नदीप नगर फ्लॅट नंबर 8 नागपूर. मी कारागृह विभागात नोकरीला 2017मध्ये रिटायर. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी प्रायव्हेट जॉब करते. मुलगा नवीन इन्शुरन्सला किंवा म्हणून कार्यरत आहे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.